रामकृष्ण हरी माऊली. आज संडे होता, सगळे निवांत आणि छान सूर्य उगवला होता बघा. झाडांच्या आडून दिसत होता आणि पप्पाचं इकडं सकाळ सकाळी झाडून काढायचं चालू होतं बघा. रोड झाडत होतं पप्पा आणि छान फुलं पण उमलली होती दारासमोर. आणि मी देवपूजा करायला चालू केलं होतं. छान अशी देवपूजा करून घेतली सकाळ सकाळी. सकाळची सुरुवात ही अशी छान पद्धतीनं छान फुलांसोबत आणि देवपूजेसोबत झाली ना, खूप छान वाटतं. आणि देवपूजा झाल्यानंतर मी माझ्या अंगणातली फुलं आणायला गेले होते आणि तिथं छान फुलं उमलली होती बघा. गोकर्णाची होती, प्राजक्ताची होती आणि बघा सगळी फुलं मी तोडून घ्यायला लागली. किती छान सकाळची फ्रेश फ्रेश फुलं उमलली होती. आणि हे तर आपल्या कृष्णकमळाचा वेल आहे. ह्या कृष्णकमळाचं फूल सकाळी तर उमलत नाही, ते दुपारनंतर उमलतं. आणि कृष्णकमळ खरंच खूप नाजूक असतं, खूप कोमल असतं. आणि सकाळ सकाळ छान देवपूजा करून घेतली, फुलं आणून देवापाशी ठेवली आणि आईसाठी चहा बनवायचा होता. आणि आई माझी सकाळ सकाळी कोरा चहा पिते, तिच्यासाठी कोरा चहा बनवायला चालू होता. आई आंघोळ करून आली होती ना, आज माझी आंघोळ लवकर झाली होती, त्याच्यामुळं मी देवपूजा पण करून घेतली आणि आईसाठी चहा पण ठेवला होता. छान कोरा चहा उकळला होता बघा. आणि पप्पाला आणि आईला चहा द्यायचा होता. पप्पा रानातून आलं होतं, दूध घेऊन आलं होतं घरी आणि छान असा आईला कपामध्ये चहा ओतला आणि तिला देत होते मी चहा. आणि पप्पानं दूध आणलं होतं रानातून, ते पण गरम करायला ठेवलं होतं मी. सकाळ सकाळची अशी लवकर कामं उरकून घेतली की छान वाटतं. त्याच्यासाठी आईच्या अगोदर माझं सगळं काम करायला चालू होतं बघा. दूध पण गरम करायला ठेवलं आणि आईने किचनवर स्वयंपाक केला होता. ते पुसायचं राहिलं होतं, किचन साफ करायचं होतं, त्याच्यासाठी मीच म्हणलं मी साफ करते. आणि बघा किचनवर खूप घाण झाली होती, भाकरी केली होती, त्याचं भाकरीचं ठिपकं पडलं होतं बघा तिथं. आणि आता तेच किचन मला साफ करायचं होतं आणि आता मी किचन पण साफ करणार आहे. किचनवर घाण झाली की खूप कसं तर वाटतं आणि आता मग मी ते किचनच पुसणार होते. आईला आणि पप्पाला चहा तर बनवून दिला होता मी आणि पप्पा लगेच रानात गेलं होतं, कारण रानामध्ये पाणी चालू होतं. पेरूच्या बागेला पाणी सोडलं होतं आणि किचन पुसण्यासाठी बघा मी पाणी घेतलं होतं एका पातेल्यामध्ये. त्यात फरश पुसायचं औषध पण टाकलं होतं मी आणि छान किचन पुसून घ्यायला लागली आहे बघा. सकाळ सकाळी किचन पुसून घेतलं आणि छान फ्रेश पण वाटत होतं, सकाळची वेळ होती. आणि किचन पुसून झाल्यानंतर आजोबा आलं होतं, मला त्यांच्यासाठी चहा बनवायचा होता आणि त्यांच्यासाठी पण मी चहा बनवला आणि त्यांना चहा दिला. आणि माझ्या आज आईचा रविवार असतो, त्याच्यामुळं आईसाठी पण चहा बनवायचा होता आणि आईला आणि आजोबाला चहा बनवून दिला. आजोबा आहेत बघा माझं. आजोबा आणि आजी शेतामध्ये राहतात, कधी तरच आजोबा खाली येतात घरी आमच्या. आणि आज आलं होतं बघा आणि त्यांना छान चहा बनवून दिला होता. आणि हे बघा छान किचन माझं पुसून झालं होतं, साफ केलं होतं मी किचन. आता बघा किती चकचकीत दिसतंय आणि माझं सगळं आता सकाळचं काम झालं होतं.